दिलेले होते. ज्यांनी कोणाला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही शनिवार रविवार ती सोडवू शकता. आता मराठी विषयी पण तुमचं जे आहे ते सेम, की साधारणतः तुमची पुढच्या महिन्यामध्ये तुमची युनिट टेस्ट असेल आणि साधारणतः तुमचा हॅलो सर. सिलेबस पण तुम्हाला ग्रुपवर जो आहे तो आलेला असेल किंवा येईल. तर काय काय बरं मराठीचं किती झालेलं आहे तुमचं क्लासमध्ये पण आणि शाळेमध्ये पण साधारणतः कोणता पाठ जो आहे तो साधारणतः तुमचा सुरू आहे? मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेला आहे सर आमचा अनुक्रमणिकेत. सर आमचा हा 13वा चालू आहे. थोडं भार नियमन थोडा करूया. भारनियम बर. आदर्शवादी मुळगावकर निरोप. सर हा आमचा आज आदर्शवादी मुळगावकर हा चालू झाला आज. बर चालू झालेला आहे. सर आमचं स्थूल वाचन चालू आहे. हॅलो सर. काहींचं स्थूल वाचन चालू आहे. सर इतिहासची ती पीडीएफ आहे ती आलीच नाही ग्रुपवर. पाठवलेली ग्रुपवर जी आहे ते आता बऱ्याच जणांना आली, काहींना आलेली नसेल तर येईल साधारणतः. मी परत मॅमला जी आहे ती पाठवायला सांगतो. बाकीचे जे आहे ते आपला माईक म्यूट ठेवा, जेणेकरून जो आहे तो तुमचा आवाज क्लासमध्ये येणार नाही. सगळेजण अनम्यूट करू नका. ज्याला बोलायचे फक्त रेज हँड करा आणि मगच बोला, की जेणेकरून क्लास जो आहे तो डिस्टर्ब होणार नाही. आणि आपला क्लास जो आहे तो रेकॉर्डिंग असतो आणि क्लास डिस्टर्ब होणार नाही किंवा तो आपला जो व्यत्यय आहे तो येणार नाही. तुम्हाला जर बोलायचं असेल, आपला आवाज जर पाठीमागचा कोणाचा नसेल तरच ऑन करत चला माईक, आणि आवाज असेल तर कृपया करून कुणीही जो आहे तो माईक अनम्यूट करणार नाही. बर. आता बऱ्याच जणांचं, काहींचं 13वा पाठ चालू आहे, काहींचा 14वा आहे, काहींचा स्थूल वाचन जे आहे ते सुरू आहेत. बरोबर. आता यापैकी साधारणतः मातीची सावली, महाराष्ट्राहून टाक वाळून काया, कविता तर आपल्या दोन्ही पण झालेल्या आहेत क्लासमध्ये. बरोबर. यस सर झाल्या. हो सर. हा तर कविता झालेल्या आहेत. त्यानंतर आदर्शवादी मुळगावकर हे एक पाठ आहे साधारणतः तुमचा. हा झालाय का तुमच्या शाळेमध्ये? नो सर आमचा 13वा झाला. सर झालेला आहे. सर आमचा 13वा हा आता चालू आहे. चालू आहे. बर. हा काहींचा चालू आहे, काहींचा झालेला असेल. आता बर, याच्यातला आता कोणता तुम्हाला अवघड वाटतो की जो आपण, कारण जवळपास आपण व्याकरणातला भाग जवळपास घेतलेला आहे, लेखनातला पण झालेला आहे, राहिलेला आपण जे आहे ते पुढे पण घेणार आहोत. पण याच्यातला कोणता असा पाठ तुम्हाला जास्त जरा सर हा वाटतो की आपण यावर चर्चा किंवा आपण डिस्कस जे आहे ते केलं पाहिजे? तो पाठ आपण सर आज जो आहे तो सुरुवात करूया. सर 14वा. आदर्शवादी मुळगावकर. बर. कारण बऱ्याच जणांचा हा झालेला नाहीये. थोडा भारनियमन हा सुरू आहे, काहींचं हे वरचं झालेलं आहे, निरोप कविता आपली झालेली आहे. तर आदर्शवादी मुळगावकर हा पाठ जो आहे तर हा आपण आज घेऊया आजच्या तासाला. जास्त हे नाही, त्याच्यातले जे बारकावे आहेत पूर्ण ओळ टू ओळ तर पूर्ण तास आपल्या एका तासामध्ये होत नाही. जवळपास हा एक धडा जवळपास आपल्याला 2 ते 3 तास साधारणतः एका पाठाला लागतात. तर आपण पाहूया की काय आहे या पाठामध्ये. पान नंबर 59 इथे आहे का 59. बघूया आपण. इथे असेल बहुतेक या पीडीएफ मध्ये. गोविंद तळवळकर यांचा हा पाठ आहे, आदर्शवादी मुळगावकर. इंग्रजी व मराठीतील पत्रकार व लेखक अशी त्यांची ओळख जी आहे ती आहे. आदर्शवादी मुळगावकर. ज्यांचा झालेला असेल किंवा कुणाचा शाळेमध्ये झालेला आहे, थोडक्यात सांगता येईल का माहिती? पाहूया आपण त्यांना किती समजलंय, मग आपण सुरुवात करूया. ज्यांचा सर शाळेमध्ये आमचा हा 13वा पाठ झालेला आहे, नाही नाही, ज्यांचा हा पाठ झालेला आहे त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे. कुणाचा झालेला आहे?
कुणाचाच नाही. बर. गोविंद तळवळकर 1925-2017 इंग्रजी व मराठीतले पत्रकार व लेखक, वृत्तपत्रीय अग्रलेखकाकरिता विशेषत्वाने प्रसिद्ध असलेले ते एक स्तंभ लेखक होते. अभिजात, अक्षय, ग्रंथ सांगाती, नियतीशी करार, परिक्रमा, मंथन, पुष्पांजली, खंड 1 व 2 व वैचारिक व्यासपीठे, व्यक्ती आणि वाङ्मय, सौरभ, साहित्य आणि समीक्षा, खंड 1 आणि 2 इत्यादी साहित्य जे आहेत, अगाध साहित्य जे आहे ते त्यांचं प्रसिद्ध आहेत. त्यांची साहित्य तले जे लेखन आहे ते मोठ्या प्रमाणात गोविंद तळवळकर यांचं आहे. श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती व कार्यकर्तृत्व याचा आढावा लेखकाने प्रस्तुत लेखातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठ हा उद्योजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय, म्हणजे त्यांचं औद्योगिक कार्य काय आहे, व्यावसायिक म्हणतो आपण थोडक्यात, औद्योगिक व्यावसायिक, तर त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे याची ओळख या प्रस्तुत पाठामधून जे आहे ते दिलेली आहे. त्यांच्या गौरवार्थ किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी हा पाठ जो आहे तो एक प्रकारचा जो आहे तो लिहिलेला व हा अग्रलेख स्वरूपाचा हा पाठ आहे. आदर्शवादी मुळगावकर, एक आपण म्हणतो की आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक, आदर्श गाव, बरोबर की काय असावं, त्याची उद्दिष्ट काय आहे किंवा कशा स्वरूपाचं आहे. तर हे जे उद्योजक आहे यांनी कशा प्रकारचा उद्योग एक आदर्श दिलेला आहे. असे श्री श्रीमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती आणि त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांनी केलेले जे कार्य आहे याचा आढावा जे गोविंद तळवळकर आहे तर यांनी या प्रस्तुत पाठामध्ये केलेला आहे. मग आपण पाहूया त्यांच्या विषयीची माहिती. साधारणतः वृत्तपत्र केवळ बातम्या पुरत नाही तर सत्य शोधण्याचे, आता आपण पाहतो की वाचनाची आवड प्रत्येकाला असायला हवी. कारण वाचन काय, वर्तमानपत्र आहेत, वर्तमानपत्रामधून तुम्हाला चालू घडामोडी, त्यानंतर तुम्हाला संपादकीय लेख, तर ज्यामध्ये तुमचे विचार एक प्रकारचे जे आहेत मग विविध पद्धतीच्या, मग चालू बातम्या असतील, शैक्षणिक बातम्या असतील, आपण म्हणतो की खुनाच्या बातम्या असतील, जगाच्या पूर्ण जगाच्या बातम्या आहेत, खेळाच्या बातम्या आहेत, त्याच बरोबर साहित्य विश्वातला संपादकीय लेख सुद्धा यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की जे शेतकरी वर्ग आहे, जो औद्योगिक करणारा जो आहे, जो व्यवसाय करणारा आहे, जो बिझनेस करणारा आहे, तर त्यांचे लेख सुद्धा जे आहेत तर वर्तमानपत्रातून आपल्याला पाहायला मिळतात. मग वृत्तपत्र केवळ बातम्या पुरत नाही तर सत्य शोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्रकाच्या संपादकाची असते. फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री या पॉल स्कॉट याच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते. म्हणूनच वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजेच वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर केलेली परखड भाष्य. संपादकीय म्हणजे काय, थोडक्यात आता एखादा विषय सुरू आहे तर त्या विषयावर त्याने केलेलं सविस्तर त्याचं मत, विविध विषय असतात आणि त्या विषयावर संपादकाने जे आहे तो संपादकीय लेख असतो. मग त्याचे विचार कशा स्वरूपाचे आहेत, तर प्रत्येकानं जेव्हा आपल्या शाळेमध्ये असेल, घरामध्ये असेल किंवा आपल्या वाचनालयामध्ये असेल तर वर्तमानपत्रांचे जे आहे तर नेहमी वाचन हे करायला हवं. तुम्ही राज्यामध्ये काय, आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, पूर्ण जगामध्ये काय सध्याला सुरू आहे या घडामोडी याचा आढावा, याची माहिती सुद्धा आपल्याला असायला हवी. नाही तर फक्त शाळा, एकच शाळा आणि त्यानंतर घरी जाणं, तर असं नाही. तर याबाबत तुमच्या वाचनाची आवड सुद्धा असायला हवी. बहुश्रुतता, चिकित्सक विचार व निरीक्षण शक्तीचा कस लागतो. निरीक्षण शक्ती तुमची असायला हवी, कशा स्वरूपाची आहे. त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज, म्हणजे सगळं बहुश्रुत, म्हणजे सगळ्या, आपण म्हणतो की नाही जसं की खेळाडू आहे तो ऑलराऊंडर असतो, बरोबर. तर इथे सुद्धा वाचक, संपादक हा जो आहे तो बहुश्रुत असला पाहिजे. पहिलं आता निरीक्षण कसं आहे, निरीक्षण चालू घडामोडी, विशिष्ट घटना, राजकीय अग्रलेख, राजकीय सामाजिक स्थित्यंतर, एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव
आणि प्रसिद्ध व्यक्तीचे निधन अशा विषयांवर प्रसंगोचित अग्रलेख लिहिले जातात. आणि आपण पाहतो की आता पाहतो की बुलेटिन असेल, ब्रेकिंग न्यूज असेल, विविध पद्धतीच्या ज्या आहेत त्या बातम्या चालवल्या जातात. समाज मनावर ज्याच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल ठसा उमटलेला असतो अशा व्यक्तींच्या निधनानंतर समाज मनही हेलावते. अशा व्यक्तींच्या बाबत मृत्यूलेख जो आहे तो लिहून त्यांना त्यांच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचा संपादक अग्रलेखाच्या रूपाने मानवंदना देतात. त्या व्यक्तीचा गौरव, त्या व्यक्तीचा सन्मानार्थ, त्या व्यक्तीचा मुख्यतः त्याच्या कर्तृत्वाचा, चारित्र्याचा आणि कार्याचा परिचय सामान्यापर्यंत पोहोचवणे हा अग्रलेखाचा उद्देश असतो. आता तुम्ही पाहता साधारणतः आता जे वर्तमानपत्र वाचते, किती जण वर्तमानपत्र वाचताय? हात वरती करा वर इथे. रोज किंवा साधारणतः 2-3 दिवसा मिळून किंवा आठवड्यातलं एकदा तरी वर्तमानपत्र जे आहे ते आपण साधारणतः पाहतो किंवा वाचत असतो. आता एवढ्या 2 ते 3 दिवसात असे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा ज्यांचा निधन झालेलं आहे असे कोण होऊन गेले? सामाजिक सुधारक म्हणा किंवा लोकांचं समाज कार्य करणारे एक सामाजिक लढवय्ये की हे जे आहेत ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. कोण आहे सांगता येईल? जे आता वर्तमानपत्र वगैरे नितीन वाचतात. टाटा. कोण नितीन आहेत? टाटा. बर, अजून कोण आहे? काय सर? जे आता आपण सामाजिक कार्यात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, चळवळी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सामाजिक सुधारणा असतील, यावर एक समाज सुधारक म्हटलं तरी चालेल किंवा एक प्रकारचा लढवय्या नेता. नेता म्हटलं येईल की समाज सुधारक म्हणता येईल, थोर समाज पुरुष म्हटलं जातं. तर असे कोण आहेत की त्यांचं 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे ते निधन झालं आणि त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या वगैरे न्यूजला पण आलेलं आहे. असे कोण आहेत तुमच्या वाचनात किंवा काय बघूयात की कोण किती वाचन आहेत कुणाचं आणि चालू घडामोडी किंवा लेटेस्ट कुणाला माहिती आहे? कोणाला सांगता येईल? सर मला ते नाही माहित, पण मी बातम्यामध्ये बघितलं होतं ना, तर हिरो वारला होता ते माहिती आहे. ते त्याला बरेच दिवस झाले. त्याच्या अगोदर आता लेटेस्ट मध्ये 2 दिवसापूर्वीचा आहे. हिरोचं नाही. हिरो ती त्यांची कलाकारी आहे. पण इथे जे आहेत ते समाज लोकांचे प्रश्न जाणणारा, लोकांमधला एक लढवय्या थोर पुरुष ज्यांना म्हटलं जातं की ज्यांनी काही दिवस जे आहेत ते आपले दवाखान्यामध्ये काही दिवस घालवले मृत्यूशी झुंज करताना आणि अखेर त्यांना जे आहे तर त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहेत. असे कोण होऊन गेलेले कोणाला माहित आहे? कोणाला सांगता येईल? सर प्रश्न डबल विचारा ना. आता जे लेटेस्ट तुम्ही म्हणजे चालू घडामोडीवर आधारित साधारणतः तुम्हाला दिलाय की कोण आहे की असे जे थोर समाज सुधारक जे आहेत ते आपल्या सोडून गेलेले आहेत. त्यांची बातमी साधारणतः 2 दिवसापासून जे आहे ती वर्तमानपत्र न्यूज जे आहे ते त्याला चालली जाते. सोमवारी किंवा मंगळवारी साधारणतः ह्या 2-3 दिवसात झालेला आहे. कोण आहे असे तुमच्या वाचनात? बघूया म्हणजे साधारणतः तुम्हाला चालू घडामोडी किंवा तुमचं वाचन आहे, वर्तमानपत्र असेल किंवा बातम्यांमध्ये साधारणतः तुमचं लक्ष असेल, हा त्याचा उद्देश आहे. आहे का? सांगता येईल का कोणाला? बाबा आढाव असं त्यांचं नाव आहे साधारणतः, की जे 8 डिसेंबर 2025 हे महाराष्ट्राच्या सामाजिक श्रमिक चळवळीचे एक नेते मानलं जातं. केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून एक सत्यशोधक म्हटलं जातं की समाजाची अनुयायी जी आहेत, म्हणजे आपण पाहतो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर अशातलेच एक थोर समाज सुधारक कोणाच तरी माईक हे आहे इथे बंद करतो मी, कारण तुम्ही सारखं वारंवार जे आहे ते चालू करताय. तर समाज सुधारक बाबा आढाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव हे आहेत की त्यांचा जन्म
1 जून 1930 ते 36 साधारणतः मृत्यू 8 डिसेंबर. हा 8 डिसेंबर म्हणजे साधारणतः सोमवारी जो आहे तो झालेला आहे. त्यांची साहित्यकृती एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल, सुमरान, हवाल पंचायत असे प्रकारचे. त्यांना पुरस्कार पुण्यभूषण पुरस्कार 2006, मॅन ऑफ द इयर द वीक या मासिकाद्वारे असे भरपूर असं जे आहे ते साधारणतः त्यांचं आहे. सत्यशोधनाची वाटचाल, बाबा आढाव, साधारणतः पुण्यामध्ये त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे. थोर समाज सुधारक आणि सत्यशोधक समाजाचे पाईक म्हटलं जातं. ही तर ही साधारणतः 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती. मग पाहतात साधारणतः संपादकीय काय, की जे असे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत तर संपादक काय करत असतात, त्यांचा कार्याचा गुणोल्लेख, आदरांजली असेल, त्यांचं कर्तृत्व असेल, त्यानंतर कोणाचा वाढदिवस असेल साधारणतः, किंवा असे थोर पुरुष वगैरे होऊन गेलेले असतील, किंवा एखाद्याने चांगल्या उद्योगामध्ये, शेतीमध्ये, शैक्षणिक कामामध्ये एखादं चांगलं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे, त्यांना चांगला गुणगौरव प्राप्त झालेला आहे, अशांची माहिती, अशांचा अग्रलेख हा वर्तमानपत्रामध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतो. आणि असेच आदर्शवाद हे सुमंत मुळगावकर यांचे ध्येय आणि त्याबाबतची तडजोड ते करत नसायचे. टेल्कोचा कारखाना काय बरं? टेल्को कोण मला इथे टेल्को काय बरं? टेल्को कोणता कारखाना आहे, ते या कंपनी आहे, नाव सांगता येईल कोणाला? हा केलंय मी, अनम्यूट केले तुम्हाला, तर सांगू शकता. वेदिका, हरिओम, ज्ञानेश्वर सांगता येईल का काय आहे टेल्कोचा कारखाना? टेल्कोचा कारखाना काय आहे त्या कंपनीचं नाव? जरा खूप नावाजलेली कंपनी आहे, आपण पाहतो आता. नेहा जमशेदजी नाही, सांगा बरं. टाटा, बरोबर. टेल्को म्हटलं आता साधारणतः तर टाटा जे आहे, तर जी टाटा कंपनी आहे ते त्यातलाच भाग आहे, किंवा त्याला टेल्को पण असं म्हणतात. जमशेदपूर येथे आहे ना? हो, हा, ते तुम्हाला इतिहासामध्ये याच्यामध्ये आहेत. तर साधारणतः त्याचे उत्पादन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे एक ब्रँड आहे, आपण म्हणतो की जसं टाटाचं जे आहे ते एक ब्रँड आहे. आणि मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रात एक सचोटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सद्गृहस्थ हरपला. जसं की रतन टाटा आपण पाहतो की एक सद्गृहस्थ होते, तर त्याच प्रकारचा आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे आजच्या काळात व वातावरणात टिकणे अत्यंत कठीण. पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले. शास्त्र विषयाची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडन या ठिकाणी स्थापत्य विषयाची पदवी घेतली. तेथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे व मगच पदवी मिळते. म्हणजे आपण पाहतो की अप्रेंटिस, प्रॅक्टिकल जे पाहतो. मुळगावकर पदवी मिळून परत आले तेव्हा मंदीची लाट होती. मंदीची आपण पाहतो की जसं की लॉकडाऊन वगैरे आहे, खूप मंदी आलेले आहे, स्लॅक म्हणतो आपण उद्योगधंद्यांमध्ये किंवा मार्केटमध्ये. काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर मध्य प्रदेशात कटनी येथे त्यांचा सिमेंट कारखान्यात काम मिळाले. कटनी या ठिकाणी मध्य प्रदेशातील. पण पहिले 6 महिने विना वेतन काम करावे लागले. नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागले. युद्ध आले आणि मगच येथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले. ही जबाबदारी मुळगावकरांवर आली. SCC ची स्थापना झाली होती आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले. एसीसी सिमेंटचे पाहतो, आदित्य बिर्ला एसीसी सिमेंट असेल, अंबुजा सिमेंट असेल, हे जे सिमेंट्स आहेत तसंच मुळगावकरांनी उभारलेला कारखाना सुरू केला. पण युद्ध काळात तेव्हाच्या सरकारचे, म्हणजे युद्ध काळात मध्ये जे आहे ते त्यांचा साधारणतः जो आहे तो खूप नावाजलेले आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जे आहे ते कारखान्याची स्थापना केलेली आहे. आपण पाहतो की जसे की रतन टाटा आहे, जमशेदपूर, बऱ्याच जणांनी आता सांगितलं की जमशेद हे कारखाने जे आहे, स्टीलचे कारखाने असतील, सिमेंटचे कारखाने असतील, तर याचा कुठेतरी जो आहे तो सर्वसामान्य जनतेला, लोकांना एक प्रकारचा चांगल्या प्रकारे, आपण दुसरे एक नाव जर पाहिलं किर्लोस्कर, बरोबर, तर हे किर्लोस्कर सुद्धा काय कशासाठी प्रसिद्ध आहे? किर्लोस्कर
काय आहे बरं फेमस किर्लोस्कर इंजिन आपण म्हणतो, जे डिझेल इंजिन वगैरे आहे तर ते खूप फेमस आहेत. तर किर्लोस्करचं इंजिन वगैरे जे आहे ते आजही मानलं जातं. तर अशाच प्रकारचा सिमेंटचा कारखाना त्यांनी मग पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर इकडे आल्यानंतर मध्य प्रदेशात कटकणी येथे सिमेंट कारखान्यामध्ये काम करण्यासाठी पहिले 6 महिने त्यांनी फुकट काम केलेलं आहे. नंतर त्यांना जे आहे ते अप्रेंटिस आपण पाहतो की अल्प वेतनामध्ये म्हणजे कमी पगारामध्ये त्यांना जे आहे ते काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर ते दिवस जे आहेत ते युद्धाचे आणि मग त्या ठिकाणी अधिक सिमेंटचे कारखाने जे आहेत ते उभे करणे जे आहे निकडीचे बनले. ही जबाबदारी मुळगावकरांना आली व एसीसीची स्थापना झाली. मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले, पण युद्ध काळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञानाचे एक मंडळ युरोप अमेरिकेत धाडले. JRD टाटा आणि मुळगावकर त्यात होते. म्हणजे जे तंत्रज्ञान साधारणतः आपण पाहतो की बाहेरच्या देशामध्ये साधारणतः विजिटला जातात, तर त्यामध्ये JRD टाटा आणि मुळगावकर हे दोघं होते. विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार असे टाटांनी मुळगावकरांना विचारले. विटा आणि विटा एकमेकांना जोडण्याचे तंत्र त्याला सिमेंट म्हणतो आपण, साधारणतः कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये वापरलं जातं. तर टाटा कंपनीत येण्याची सूचना केली. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मांडली आणि जमशेदपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. सुदैवाने मर्सिडी बेंझ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को माल मोटारी तयार करू लागले. थोड्या दिवसात देशी बनावटीचे माल मोटार तयार व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आपण पाहतो की जे टाटा कंपनीचे टाटा कंपनीचे जे टेम्पो वगैरे आहेत आपण पाहतो की मोठ्या मोठ्या हायवा वगैरे आहेत. तर हे जे वाहनं आहेत तर हे तयार करण्याचं टाटा मध्ये जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही सरकारची आठवण पण पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी झाले. जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती, हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. यामुळे टेल्कोच्या माल मोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेल्या. आपण पाहतो की गावाकडे ट्रॅक्टर, त्यानंतर मोठमोठे जे हायवा वगैरे गाड्या आहेत तर आजही टाटाच्या आहेत. त्यानंतर आपण पाहतो की एसटी महामंडळाच्या गाड्या सुद्धा काही टाटाच्या आहेत. का? कारण एक ब्रँड किंवा एक क्वालिटी म्हणतो आपण, एक चांगल्या प्रकारची उच्च प्रतीचं जे आहेत. आणि आजही टाटाच्या ज्या व्हेकल्स आहेत तर त्या ज्या आहेत त्या आपण म्हणतो ऍक्सिडेंटली किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जे आहे ते खूप फेमस मानल्या जातात, त्या चांगल्या टिकाऊ. कोणताही कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याची व्याप किती असावा याचे मुळगावकरांनी गणित मांडले. म्हणजे कारखाना, कुठलाही कारखाना आपण पाहतो की छोटासा व्यवसाय तयार करायचा किंवा काय करायचं, तो कसा सुस्थितीत राहील, कसा कंट्रोलमध्ये राहील, कसा सुनियंत्रित राहील, यासाठी यांचं गणित एक प्रकारचं जे आहे तर मुळगावकरांचं चांगलं होतं. यामुळे जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढून तो हाताबाहेर जाणार नाही यावर कटाक्ष ठेवण्यात आला आणि पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचे ठरवले. मग जमशेदपूरच्या या ठिकाणी जो अवाढव्य अशा प्रकारे म्हणजे मोठा भरपूर आपण पाहतो की मोठं हे करायचं पण त्याच्यावर कंट्रोल नसेल, किती लोक लागतात तिथे, किती कशा प्रकारचे जे मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर मटेरियल कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा जे आहे तर ताळमेळ साजावा लागतो. आणि हा अवाढव्य जो आहे तो हाताबाहेर जाणार नाही याची कटाक्षाने जी आहे ती मुळगावकरांनी जी आहे तर काय केली होती, माहिती घेतली होती. आणि मग नंतर पुढे ठरवण्यात आलं की पुणे या ठिकाणी टेल्कोचा कारखाना उभा करणे. तुम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये जर आला तर टेल्कोचा मोठा म्हणजे टाटाचा मोठा प्लांट जो आहे तो आहे या ठिकाणी. मग कार्स असतील, टेम्पो असतील तयार जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतात. चाकण MIDC मध्ये आहे किंवा पुणे भोसरी MIDC असेल किंवा चिंचवड या ठिकाणी. तर टाटाचा मोठा प्रोजेक्ट हा जो आहे तो पुणे या ठिकाणी आहे. आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादक व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचा आणि मोठ्या प्रमाणात रोजगार मनुष्यबळ या ठिकाणी जे आहे ते लागतं. आपण पाहतो युद्ध काळानंतर मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले आहे की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ, सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हेळसांडही होती. म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्व दिले ते सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकून
तयार करावे. म्हणजे एखादे जर कारखाना किंवा नवनवीन तंत्रज्ञान कशा स्वरूपाचं आहे, मशिनरी कशा स्वरूपाचं आहे, तर या अगोदर जे आहे ते शिकून घेणे, त्याचप्रमाणे त्यातील संशोधन रिसर्च करणे, एक प्रकारचा विभाग तयार करणे आणि सुटे भाग तयार करण्याची एक व्यवस्था तयार केली. यामुळे असे दिसले की पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यानंतर साधारणतः 12 वर्ष माल मोटारीचे उत्पादन करत नव्हता. कोणत्याही कंपनीच्या संचालकांना हे अवघड वाटणारे होते. पण जे.आर.डी. टाटा यांचे रहस्य माहीत होते. ते म्हणत होते की मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे. म्हणजे एक प्रकारचं पहा, म्हणजे टेल्कोचा कारखाना पुण्यामध्ये स्थापन झालाय आणि 12 वर्ष जवळपास त्यातून कुठल्याही प्रकारची मालमोटारीचं जे आहे ते बाहेर पडलेलं नाही. आणि मग जे.आर.डी. टाटा म्हणतात की त्यांनी एक विश्वास होता मुळगावकरांवर, की त्यांना एक प्रकारचं फॅक्टरी कंपनी काढायची नव्हती, तर त्यांना एक उद्योग व्यवसाय जो आहे तो स्थापन करायचा होता. जसं की तुम्ही बजाज पाहता, टाटाचा आहे, हुंदाईचा आहे, मोठमोठाले जे आहेत ते आपण पाहतो की यांचे जे आहेत ते आजही मोठ्या प्रमाणात कारखाने जे आहेत ते मोठ्या आहे आणि एक विश्वासाचे आहे. कारखाने व उद्योग यातील तफावत टाटा जाणत होते आणि म्हणून मुळगावकर यांना एक आदर्श उद्योग उभा करता आला. मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ, ते मोजके बोलणारे आणि जसे देखणे तसे टापटिपीत. म्हणजे एक प्रकारचे त्यांना जे गोष्टी लागतात ते साफसुथऱ्या टापटिपीत राहणारे, दिसायला पण छान आणि अतिशय कमी बोलणारे. टेल्को सारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही. आपला सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. म्हणजे सुपरवायझर असेल, मॅनेजर असतील, तर एक प्रकारे म्हणजे कारखाना म्हणजे काय, कशा स्वरूपाचा, एकदम टापटिपीत. ते कुठलंही की कुणी गेलं तर तिथे हा कारखाना आहे असं वाटलं नाही पाहिजे, एकदम साफसूत्र जे आहेत तर मुळगावकरांनाच वाटायचे. आणि त्यांचे एक हे होतं की तिथले जे व्यवस्थापक असतील, संचालक असतील, की त्यांनी नेहमी जो आहे तो एकदा तरी दिवसभरात तिथं काय केलं पाहिजे, फेरफटका जो आहे तो मारला पाहिजे, असं त्यांचं जे आहे ते तंत्र होतं. कारखान्याचे अध्यक्षच कामगारात मिसळत असल्याने इतर अधिकारीही मिसळतात. आपण पाहतो की कामगार, जसे की आपल्या गावाकडे शेतामध्ये जे मजूर वगैरे असतात किंवा आपण आई बाबा सुद्धा आपले काय करत असतात, त्यांच्यामध्ये जाऊन जो आहे ते त्यांना हातभार लावत असतात, काम करत असतात. म्हणजे स्वतः मालक कामगारांमध्ये जेव्हा मिसळतात, हे करतात, एक प्रकारची विचारांची देवाणघेवाण होते. आणि मुळगावकर यांची आणखी एक सवय होती, ते दौऱ्यात असताना टेल्कोची माल मोटार दिसली असती थांबून त्या ड्रायव्हरशी बोलतात आणि मोटार कशी चालते, अडचणी काय येतात इत्यादीची चौकशी. म्हणजे साधारणतः जे आहे तर आपले कामगार जे आहेत यांच्याशी एक प्रकारचा संवाद ती साधत असायची, त्यांच्याशी चांगल्या प्रकारची बोलत असायची. आणि म्हणून कामगार असेल किंवा छोटे जे वर्कर असतील तर यांच्याशी त्यांचं नातं जे आहे ते खूप एक कौटुंबिक असायचे. आणि मग त्या सगळ्यांना वाटायचं अरे हे आपल्यातले आहे, म्हणजे साहेब किंवा अध्यक्ष एक प्रकारची मोठी साहेब आहे असं कुणालाही वाटत नव्हतं आणि तो आपल्यातलेच एक सदस्य आहेत असेच सर्वांना वाटायचे. केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करत नव्हते, तर त्यावर त्यांची श्रद्धा होती, त्याचा त्यांना ध्यास होता. मग एक उद्योजक कसा व्हावा, आपण पाहतो की कशा प्रकारचे हे मोठे जे लोक झालेले आहेत ते उगाच झालेले नाही, की त्यांची तपश्चर्या, त्यांची तेवढी मेहनत आणि त्यांचा स्वभावाने एक प्रकारे जे आहे ते म्हणजे एक जमिनीवर पाय ठेवून जे सगळ्या प्रकारची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते एक चांगले यशस्वी उद्योजक आणि मोठा एक त्यांचा गौरव जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अधिकाधिकच रस व्हावा यावर कटाक्ष असल्याने त्यांनी संशोधन विभागात लक्ष केंद्रित केले. संशोधन का केलं जातं, संशोधन म्हणजे काय, रिसर्च. एखाद्या गोष्टीवर जे आहे तर आपली गाडी कशी स्वरूपात चालते किंवा काय आहे, तर या सगळ्या गोष्टीचं जे आहे तर ते काय करायचे, माहिती घ्यायची. मोटारीच्या व्यवसायात त्यांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे. देशातल्या त्या व्यवसायात त्यांचे स्थान सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्श ठेवायचा तर काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर तसा ते घेत, कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे एवढाच विचार करून ते निर्णय घेत असत. यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जाते असे ते म्हणत. मग पहा, आपण पाहतो की जे व्हेकलमध्ये मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत, टेम्पो, मोठाल्या ट्रक्स, या टाटाच्या आहेत जास्त करून, नंतर अशोक लेलँड वगैरे हे झालेत. पण आजही
टाटाच्या का आहेत? कारण त्या खात्रीशीर, टिकाऊ आणि तेवढा जो आहे तो मोठा मॅन्युफॅक्चर जे आहे ते आपण भारतामध्ये जे आहेत आणि पुणे या ठिकाणी जो आहे तो मोठा प्लांट आपल्याला पाहायला मिळतो. आणि जगभरात जे आहेत तर टाटा कंपनीच्या ज्या व्हेकल्स आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात की पूर्ण जगभरात जे आहे ते जाताना दिसतात. मग टू व्हीलर पासून फोर व्हीलर असेल, मोठ्या ट्रक्स असतील, टेम्पो असतील, तर हे जे आहे तर टेल्को कंपनीतून जे आहे ते निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा प्रकारचे जे व्यवस्थापक साहेब म्हणतो आपण, तर त्यांचं मुळगावकरांचं कार्य जे आहे ते खूप मोठं मानलं जातं. मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती. लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या काळात मुळगावकर सहभागी होते. म्हणजे सगळं कार्यात जे आहे ते त्यांची धर्मपत्नी लीलाबाई यांचे त्यांना खूप सपोर्ट होता, त्यांची साथ होती. कोयना भूकंप असो वा दुष्काळ अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत त्यास मुळगावकर यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यात शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधात गाजावाजा न होता काही वर्षे काम चालू आहे आणि या मागे मुळगावकर यांची प्रेरणा आहे. मग आपण पाहतो की जसं की एक प्रकारचा कारखाना, कंपनी आपण स्थापन करतो, त्याचबरोबर तेथील जे कामगार आहेत, तेथील जे काम करणारे लोक आहेत, तेथील जे खेडेगावं आहेत, तर तिथल्या मग विविध प्रकारच्या शेतीतल्या सुधारणा असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, तर याची सुद्धा सुधारणा जी आहे ते करण्याचं काम हे काही समाजसुधारक किंवा हे जे आहेत उद्योजक हे करत असतात. या मागे मुळगावकर यांची एक प्रकारची प्रेरणा आहे. एकेकाळी शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रकांचे प्रदर्शन होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. तुम्ही पाहता तर गेल्या वर्षी IPL वगैरे तुम्ही सगळे पाहता की विविध पद्धतीचे जे आहेत, जेवढे आपण डॉट बॉल जातात, बॉलर जेव्हा डॉट बॉल जातात, म्हणजे IPL मध्ये जेवढे डॉट बॉल जाणार की त्या बॉलाला एकही रन नाही, तेवढी झाडं जी आहेत तर टाटा कंपनी जी आहेत तर काय करणार आहे, वृक्ष रोपण जे आहे ते करणार आहेत. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल की त्यांचं सामाजिक कार्यामध्ये रतनजी टाटा आपण पाहतो की टाटा फॅमिलीचं जे आहे तर एक जे आहे ते नातं आपल्याला पाहायला मिळतं. विविध प्रकारच्या सुधारणा, स्कॉलरशिप असेल, त्यांची हॉस्पिटल्स असतील, विविध सर्व क्षेत्रात जे आहे तर त्यांचं काम, त्यांचं कार्य जे आहे ते खूप मोठं आहे. आणि हे जे मुळगावकर आहेत तर यांना शिकारीचा खूप आनंद असायचा. मग शिकार हा छंद होता, पण त्यांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला, म्हणजे छायाचित्रण, फोटो काढणे, काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन, एक्झिबिशन म्हणतो. त्यानंतर दुसरा छंद आहे झाडे लावण्याचा आहे. पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी 1,00,000 झाडे लावली आणि त्यामुळे आजही हा परिसर मनोहर झालेला आहे. तुम्ही जर कोणी पुण्यामध्ये आलात, टाटाचा जो प्लांट वगैरे पाहिला किंवा बाहेरून जरी तुम्ही गेटवरून गेला, तर पहा आजही तुम्हाला तिथे वाटणार नाही की हे कारखाना आहे किंवा काय. तर एवढं वृक्षारोपण जे आहे तर त्यांनी आपल्या या टेल्को कंपनीमध्ये जे आहे ते केलेलं पाहायला मिळतं. लाखांहून अधिकाधिक झाडं, सुंदर असा परिसर जो आहे तो केलेला आहे. लाखांवर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी आहे. एक चिनी म्हण अशी आहे की तुम्हाला 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षाची योजना करायची असेल तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी हे दोन्हीही, मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ आहे. म्हणजे पहा, त्यांनी झाडं पण चांगल्या प्रकारे लावली, मोठ्या प्रमाणात टाटा कंपनीच्या माध्यमातून मोठं मनुष्यबळ, जे रोजगार लोकांना निर्माण करून दिला आणि एक माणसं जे आहे ते तयार करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आज पाहतो आपण ITI असेल, विविध प्रकारचे जे तुम्ही एज्युकेशन घेणार आहेत, शिक्षण घेणार आहेत, तर जास्तीत जास्त आजही आपण पाहतो की टाटा ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त जे नोकरदार वर्ग आहेत किंवा रोजगार जो आहे तो टाटा कंपनीने जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यांनी तर रोजगार तर माणसं तर तयार केली, पण त्याचबरोबर त्यांनी वृक्षारोपण, झाडांचं सुद्धा लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मग एक प्रकारचे त्यांचं एक वाक्य आहे पहा, चिनी वाक्य, की तुम्हाला जर 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडं लावलं पाहिजे. त्यानंतर 100 वर्षाची योजना करायची असेल तर माणसं पण तयार केली पाहिजे आणि झाडं पण लावली पाहिजे. तर असा हा मुळगावकरांचा स्वभाव, त्यांचं जीवन हे कृतार्थ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं वर्णन
त्यांच्या अग्रलेखातून जे आपले लेखक आहेत, काय नाव त्यांचं लेखकांचं, गोविंद तळवलकर हे पत्रकार आहेत किंवा एक लेखक साहित्य समीक्षक, तर यांनी जे टाटा फॅमिली मधले जे व्यवस्थापक मॅनेजर म्हणतो आपण, एक पार्टनर म्हटलं तरी काय हरकत नाही, तर त्यांचं कार्य, टाटा ग्रुप कशा प्रकारे, टेल्को कंपनी कारखाना कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केला एवढा मोठा, आणि त्याचा गाळा जो आहे तो त्यात मागचं जे सुमंत मुळगावकर आहेत तर यांचं कार्य जे आहे अतुलनीय, अवर्णनीय आहेत. आणि आपण पाहतो की एखादा उद्योजक जेव्हा तयार होत असतो तो सर्व बाजूनी जो आहे तो विचार करणारा असो, फक्त आपला स्वार्थ न ठेवता त्याने सर्वांगीण विकास, मग आपल्या कामगारांचा असेल, पर्यावरणाचा असेल, आणि आपला कारखाना कशा पद्धतीने शाबूत चांगल्या प्रकारे चालन, या मागचा त्यांचा जो उद्देश आहे, या मागचे त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रस्तुत हे एक गोविंद तळवलकर यांनी हा अग्रलेख मुळगावकरांचा जो आहे तो लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा, आता प्रश्न असेल तर विचारू शकता. म्हणजे थोडक्यात काय की टेल्को ग्रुपमध्ये जे हे गोविंद तळवलकर होते, गोविंद जे तळवलकर होते, तर यांनी हे जे उद्योजक कसा तयार झाला, त्यांचा विचार कशा स्वरूपाची होती, त्यांचं कार्यकर्तृत्व कशा पद्धतीचं होतं, कार्यपद्धती कशा प्रकारची होती, एक प्रकारचं त्यांचा कामाचा, त्यानंतर त्यांचं वैयक्तिक आयुष्य असेल, त्यांचा स्वभाव असेल, त्यांचं कार्य, या सर्वाचा आढावा, त्यांचा परिचय हा जो आहे तो या अग्रलेखातून दिलेला आहे. आणि एक प्रकारची त्यांची गौरवार्थ मानवंदना साठी हा दिलेला हा अग्रलेख गोविंद तळवलकर यांनी केलेला आहे. हा, समजलाय पाठ? अनम्यूट करू शकता आता हो सर. वन बाय वन. हो सर, समजला. काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपण पाहतो की एखादा उद्योजक, एखादा व्यक्ती महान होण्यामागे त्याच्या घरातील एक स्त्री आहे, त्याचं वैयक्तिक आयुष्य म्हणतो, त्याचे विचार करण्याची पद्धत, बाकीच्या सर्व गोष्टीने जो आहे तो कशा प्रकारे एखादा मोठा ग्रुप उद्योग उभा करायचा असेल तर त्या व्यक्तीला किती प्रकारचे कठीण परिश्रम जे आहेत ते करावे लागतात. सुरुवातीला त्यांचं वैयक्तिक आयुष्य, शिक्षण असेल, त्यानंतर त्यांची नोकरी केल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी जमशेदपूर या ठिकाणी मोठा कारखाना, त्यानंतर त्यांनी पुण्यात स्थापन केलेला कारखाना, आणि या कारखान्यामागं जी जपणारी माणुसकी आहे, माणसं आहेत, एक प्रकारचं स्थानिक लेवलला, मग कुठल्याही प्रकारचं नाही, फक्त आपण साहेब किंवा मॅनेजर किंवा अध्यक्ष म्हणून न मिरवता त्यांनी आपल्या माणसांमध्ये, आपले जे कामगार आहेत तर यांच्यामध्ये जाऊन जो आहेत तर त्यांची विचारपूस करणे असेल, त्यामागचं फॉलोअप असेल, म्हणजे एक माहिती घेणं असेल, मग ड्रायव्हर पासून जे आहे तर सगळ्यांचं जे आहे ते एक प्रकारची त्यांचा कार्य जे आहे ते आपल्याला या लेखात पाहायला मिळतो. हा, बोलू शकता आता, एक 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 साधारणतः विचारू शकता. आणि हे सर्व जे आहे तर तुम्हाला आपण पाहतो की जे संपादक आहेत तर ते साधारणतः जे आहेत तर कशा पद्धतीने प्रश्न त्यांचे वर्णन जे आहे ते आपल्या शब्दात करतात. आता इथे ऑलरेडी तुमचा हे आहे, आपण प्रश्न उत्तरच घेऊ डायरेक्ट. कशा पद्धतीने आहे वैशिष्ट्ये, लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी. त्यानंतर सांगता येईल, सांगा पटपट. इथे घेऊया. हा, वैशिष्ट्य सांगा. लंडन जे मुळगावकर आहेत तर त्यांची वैशिष्ट्य, लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी. स्थापत्य म्हणजे काय? इंजिनियर, अभियंता. हा, सांगा पटकन. आर्किटेक्चर म्हणतात स्थापत्य, कन्स्ट्रक्शन वर्क जो आहेत आपण. हा, सांगा बरं जरा, कोण सांगेल लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी? कोण सांगताय? सगळ्यांनी म्यूट करून ठेवले, मी आता अनम्यूट करायला सांगितलंय. बोला पटपट.
सर क्वेश्चन एकदा रिपीट कराल का? स्क्रीनवर दाखवलं मी आता प्रश्न. स्क्रीनवर पाहिलं नाही का? फर्स्ट हे पहिलं, लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी. मुळगावकर यांचे वैशिष्ट्य काय? समजलंय का प्रश्न? मग आता सांगा बरं उत्तर काय आहे? स्थापत्य विषयाची सांगा पटकन. सर तो पहिला वाला का? हो, पहिल्यावालाच सांगितलं मी. तुम्हाला स्क्रीन दिसत नाही का? नो सर, मला नाही दिसत. आदर्शवादी मुळगावकर, तुम्हाला जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती वैशिष्ट्ये सांगायची मुळगावकरांची. स्थापत्य विषयातील पदवी त्यांची इथे दिलेली आहे. एकच मिनिट परत. हा, लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी. सांगा पटकन, परत टाइम होत आलाय. हा, मग तुम्ही सांगू पटकन का? सांगायचे. एवढा वेळ का? हा, जे पुस्तकाचं शिक्षण होतं ना, त्याचबरोबर ना त्यांना ना काम सुद्धा करायला पाहिजे आणि पदवी सुद्धा मिळवायला पाहिजे. बर, सांग बरं हरिओम, काय सांगत होतं? कोण होतं आता? तुझं काय मत आहे? सर मी सांगू का विजय? हो विजय, तू सांग. सर लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकी शिक्षण होतेच, पण शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे, मग ती पदवी मिळत असे. स्थापत्य विषयाची पदवी. हो सर, पुढे? म्हणजे लंडन मध्ये पदवी मिळवण्यासाठी फक्त अभ्यासच नाही तर त्या कारखान्यात कामही करावं लागत होते. एकच मिनिट. इथे काय, लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवीचं वैशिष्ट्य साधारणतः. बर, टेल्कोचा पुण्यातील कारखाना. सर मी सांगू वेदिका? सर मी सांगू? हा, वेदिका सांग, मग नंतर एक 1 बाय 1 करा सर सुरुवात. मी रागिनी. सर उत्पादन हा. व व्यवस्थापन दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचा. बर, रागिनी तू सांग. सर ते उत्पादन आणि व्यवस्थापन दोन्ही दृष्ट्यांनी पहिल्या दर्जाचं. पहिल्या दर्जाचा, अगदी बरोबर. पुढे, टेल्कोची परंपरा काय आहे? सर मी सांगू वेदिका? सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी कारखान्यात रोज फेरी मारलीच पाहिजे असं. अगदी बरोबर. तर कारखान्यातील व्यवस्थापकांनी जे आहे ते दररोज फेरफटका किंवा दररोज जी आहे ती फेरी जी आहे ती मारली पाहिजे. पुढे शेवटचं घेऊया, टेल्कोची माल मोटार. सर मी सांगू? सांगू वेदिका? सर मी सर मी वेदिका? सांगू रागिनी? रागिनी सांग. थांब. हा, रागिनी टेल्कोच्या सांग. मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली होती. अगदी बरोबर. या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो सर्वांनी सोडवायचा आहे. पाठ 14 या पाठाचा जो सर्व स्वाध्याय जो आहे तो तुमचा आजचा होमवर्क हाच असेल. समजले सर्वांना? तर थांबू Yes, इथे. sir. तुम्हाला परत 8:30 ला पण क्लास आहे. चला, धन्यवाद. बाय.